बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल इक्वेशन याच्यावर 2 मार्काचे MCQज असू शकतो. ओके, किंवा 1 मार्काचे MCQज येऊ शकतात किंवा 2 मार्काचे MCQज येऊ शकतो. तर आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला डिराईव्ह कसा करायचा हे समजून घ्यावं लागेल. ओके, बेसिक फॉर्म्युल्यापासून. फंडामेंटल युनिट म्हणजे काय? असं युनिट जे कशापासूनही बनत नाही त्याला फंडामेंटल म्हणतात. मग डिराईव्ह युनिट म्हणजे काय? जे फंडामेंटल युनिटपासून बनतं त्याला आपण डिराईव्ह युनिट म्हणतो. मग फॉर्म्युला आपण जर स्पेसिफिक पॅटर्नमध्ये जर डिराईव्ह केला तर त्याला आपण काय म्हणतो? डायमेन्शन म्हणतो. ओके, तर डायमेन्शन म्हणजे काय? द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर टू विच फंडामेंटल unit must be raised to obtain the unit of given physical quantity. तर हे तुम्हाला MCQच्या माध्यमातून मग अशी एक MCQज होता याचा आठवते? डॅश 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 होतं, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट, अशा पद्धतीने होतं. तर अशाच पद्धतीने म्हणजे डेफिनेशनच्या माध्यमातून सुद्धा 1 मार्काचा MCQ विचारला जाऊ शकतो. तर मग याचा अर्थ काय? डायमेन्शन म्हणजे काय? पॉवरच्या फॉर्ममध्ये त्याला रेज करणं, त्याला आपण काय म्हणतो? डायमेन्शन म्हणतो. उदाहरणार्थ ह्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. सो दीज आर द फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ आहे, मास आहे, टेम्परेचर आहे, टाईम आहे, करंट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या काय 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे. 7 फंडामेंटल क्वांटिटीला आपण त्याच्या रिप्रेझेंटेशननी डिनोट करू. आता बघा, मग अशी परत एक MCQज होता म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये की टेम्परेचरला कशामध्ये इंडिकेट केलंय? तर टेम्परेचरला केने इंडिकेट केलंय काही याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाईमला कशामध्ये इंडिकेट केलंय? अशा पद्धतीचे सुद्धा MCQ छोटे छोटे विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलंय, तुम्ही फंडामेंटल क्वांटिटी पाठच करा. त्याचे भजन आपण घेतलेत बऱ्याच वेळेस. का घेतले? कारण याच्या कोणत्याही पॅटर्नमध्ये त्याच्यावर प्रश्न असू शकतो. एक क्वेश्चन फंडामेंटल क्वांटिटीवर येणार म्हणजे येणारच, फिरून फारून येणार फंडामेंटलवर. आता या फंडामेंटलवरच डायमेन्शन बनणार आहेत, त्याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन असू शकतो किंवा 2 मार्काचा असू शकतो. तर 2 मार्काचा या टॉपिकमध्ये 2च क्वेश्चन आहेत, एक पर्सेंटेज एररचा आणि दुसरा ह्या डेरिव्हेशनचा. ओके, 2 मार्काचा MCQ. तर बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल इक्वेशन, तर याला काय म्हणू आपण? ॲन इक्वेशन विच गिव्स द रिलेशन बिटवीन फंडामेंटल युनिट अँड डिराईव्ह युनिट. तर फंडामेंटल युनिट आणि डिराईव्ह युनिटचं जे रिलेशन आहे त्याला आपण काय म्हणतो? डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल इक्वेशन असं म्हणतो. तर ते आपल्याला बघायचं आहे. समजा असा प्रश्न आला, विच ऑफ द फॉलोइंग इज द डायमेन्शन इक्वेशन ऑफ एरिया. हा MCQ बघितला ना आपण, आज बघितलं ना आजच्या एपिसोडमध्ये. तर डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ एरिया. तर एरिया म्हणजे काय रे? लेंथ इंटू लेंथ. मग एरिया कोणता बी असेल, समजा आपण सर्कलचा एरिया घेतला त्याचा एरिया काय? πr². त्याच्यानंतर समजा आयताचा घेतला तर काय येईल? लेंथ इंटू ब्रेड. ओके, ही लांबी गुणिले रुंदी. त्याच्यानंतर चौरसाचा घेतला तर L² येईल. किंवा ट्रायंगलचा घेतला तर काय येईल? 1/2 बेस इंटू हाईट. करेक्ट. तर हे काय आहेत? सगळे एरिया आहेत, पण सगळे कशामध्ये आहेत? लेंथ इंटू लेंथ, लेंथ², लेंथ इंटू लेंथ, त्याच्यानंतर लेंथ², लेंथ इंटू लेंथ. तर कशामध्ये येतात ते? लेंथ इंटू लेंथ. ओके, एरियात कशामध्ये येतात? लेंथ इंटू लेंथ. लेंथ काय आहे? फंडामेंटल क्वांटिटी. 2 लेंथ एकत्र आली तर बनलं काय? डिराईव्ह क्वांटिटी. 2 लेंथ एकत्र आली तर काय बनले? डिराईव्ह क्वांटिटी म्हणजे L² आहे. तर मग घेताना काय घ्यायचं? L² घ्यायचं. तर या फॉर्मॅटमध्ये आपण जनरली घेतो, या फॉर्मॅटमध्ये जनरली घेतो. तसे हे सगळे युनिटसुद्धा हे सगळे घेऊ शकतो आपण, पण मॅक्सिमम काय घेतो? लेंथ, मास आणि टाईम. लेंथ, मास आणि टाईम याला आपण जास्त महत्त्व देतो किंवा हेच घेतो. ओके, तर L², मग L² m0 t0 घेऊन टाकायचं. तर हे आलं. विच ऑफ द फॉलोइंग इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एरिया? 1, 2, 3, 4 ऑप्शन असतील. या टाईपचा न्यूमेरिकल घेतला आपण एक MCQ सकाळी मगाशी घेतला ना. म्हणजे इथं 4-5 MCQ याच्यामध्येच कव्हर झाले. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर नेमकं
आम्ही अभ्यास कसा करायचा, तर बघा तुमच्या थेरॉटिकल कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर MCQज काहीच नाही, फिरून विचारतात फक्त. ओके, सोपे ते. आता परत बघा, फॉर स्पीडसाठी आपल्याला काय करायचं आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला बनवायचा आहे. तर स्पीड इज इक्वल्स टू काय रे, लेंथ अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल्स टू काय, लेंथ अपॉन टाईम. तर लेंथ कशामध्ये मोजतो आपण, L1 m0 t0, L1 m0 t0, आणि टाईम कशामध्ये मोजतो, L0 m0 t1. मग आता याला सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल, दोन्हीचं L1, हे काय येईल m0 ला 0. आता हे खाली 1 आहे म्हणजे वर आल्याच्या नंतर 10 to the power -1 होईल. याच्यात काय अवघड आहे का, नाही. वर आता हे पाहा, इथं वर आहे तर प्लसच राहिले, वर येतं हे प्लस राहिले, इथं फक्त खाली होतं म्हणून ते काय झालं, मायनस झालं. येतं लक्षात. त्याच्यानंतर आता डेन्सिटी. ओके, आता हे झालं स्पीडचं. व्हेलॉसिटीचं काय येईल रे, व्हेलॉसिटीचं सेमच आहे, लेंथ अपॉन टाईम. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि टाईम म्हणजे टाईम, फंडामेंटल क्वांटिटी. तर या दोन्हीचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर काय येईल, L1 m0 t-1 या पॅटर्नमध्ये येईल. येतं लक्षात. आता डेन्सिटीचं आपण मगाशी सुद्धा आपण हा डिराईव्ह केला, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट आन्सर, अशा पद्धतीचा क्वेश्चन होता. फॉर डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे काय, मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय, मास बाय व्हॉल्यूम. उदाहरण घेतले होते आपण, पाण्याची डेन्सिटी, बर्फाची डेन्सिटी, तेलाची डेन्सिटी, कापसाची डेन्सिटी, लोखंडाची डेन्सिटी. आठवतं तुम्हाला. तर हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर बाकी सोपं जाईल. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास बाय व्हॉल्यूम. मास काय रे, L0 m1 t0. फक्त मास म्हणजे m1 घ्यायचं, बाकी 0 0 घ्यायचे. आता व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम म्हणजे असतं बघा, व्हॉल्यूम V इज इक्वल्स टू लेंथ इंटू लेंथ म्हणजे L3 m0 t0. याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल, t⁻³ कारण हे खाली आहे, m वर येतं जसं तसं, t0 जसं तसं. तर या पद्धतीने मग विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट. हा पण MCQज घेतला आपण, वर 5-6 MCQज याच्यावरलेच घेतलेत. चला आता नेक्स्ट बघा, हा पण MCQज बऱ्याच वेळेस विचारतात बघा, महत्त्वाच्या MCQज मधला आहे. ओके, तर बघा, फोर्स, विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ फोर्स, असा पद्धतीचा प्रश्न असतील. मग हे दिलेलं असेल, हे दिलेलं असेल, हे दिलेलं असेल असे, आणि आपला आन्सर हे असेल. तर बघा कसं करायचं आहे, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय, व्हेलॉसिटी बाय टाईम. ॲक्सेलरेशन काय, व्हेलॉसिटी बाय टाईम. आणि व्हेलॉसिटी काय, डिस्टन्स अपॉन टाईम. व्हेलॉसिटी काय, डिस्टन्स अपॉन टाईम इंटू 1/टाईम. डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी काय, डिस्टन्स अपॉन टाईम, आणि हे 1/टाईम इथे घेतलं. मग टाईम किती आहे, 10⁻², खाली आहे ना ते. डिस्टन्स किती आहे, 1 आहे, म्हणजे लेंथ एकच आली. मास किती आहे, 1. मग L1 m1 t-2. समजलं काय सगळ्यांना. तर हे फॉर्म्युले तुम्हाला इलॅबरेट करायचे, सेपरेट करायचे. त्याच्यावरून हे सेपरेट कधीपर्यंत करायचे, जोपर्यंत तुमच्या फंडामेंटल क्वांटिटी येत नाही तोपर्यंत त्याला सेपरेट करत चालायचं. जोपर्यंत फंडामेंटल क्वांटिटी येत नाही तोपर्यंत त्याला सेपरेट करायचं. आणि एकदा फंडामेंटल क्वांटिटी आल्या की तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करू शकतात. आता वर्क बघा, फोर्स इंटू टाईम. किती वेळापर्यंत आपण काम केलं, किती वेळ फोर्स दिला. आता उदाहरणार्थ आपण पाण्याचा ग्लास ठेवला, किती वेळ ठेवला, तर हे काय तुमचं वर्क झालं. हे काय झालं, तुमचं वर्क झालं. मग फोर्स इंटू टाईम. फोर्स काय, आत्ताच आपण डिराईव्ह केलं म्हणून इथं फोर्स घेतलं. नसतं डिराईव्ह केलं तर मग ते परत तुम्ही फोर्सचा हा फॉर्म्युला बनवला असता, इंटू टाईम केला असता, एक टाईम कटला असता. मग फोर्सचं काय, हे इंटू टाईम. आता हे 1 आणि हे 2 काय येईल रे, L1. ओके, L1 तर L1च राहील. त्याच्यानंतर M1च राहील. हे t-2 तर एक काय होईल, -1 होईल. ते चुकलं होतं. ओके, तर वर्कचा काय असेल, L1 t-1 अशा पद्धतीने असेल. ओके, त्याच्यानंतर
कायनेटिक एनर्जी घ्या. काय घ्या? कायनेटिक एनर्जी. वर्क म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरं, कायनेटिक एनर्जी घ्या. कायनेटिक एनर्जी काय? 1/2 mv². आठवतं का फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवत असेल ना. तर m म्हणजे काय? मास. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स बाय टाईम, दोन्हीचा स्क्वेअर आहे. मग डिस्टन्सचा स्क्वेअर एल स्क्वेअर घ्या, टाईमचा स्क्वेअर खाली येतं -2 घ्या, आणि मास एमचा 1 घेऊन टाका. आहे की नाही गंमत? समजलं? अवघड काहीच नाही. पहा, मास, डिस्टन्स, टाईम हे सगळे बेसिक आले, फंडामेंटल आले, काहीच अडचण नाही. मास किती आहे? 1 आहे, मग m1. डिस्टन्स किती आहे? 2 आहे, मग 2. टाईम स्क्वेअर आहे ना, तर मग 2 -2 खाली आहे म्हणून मायनस. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल mgh. आपण चेंडूवर फेकल्याच्या नंतर चेंडूमध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार होती. एनर्जी ड्यू टू पोझिशन ऑफ दॅट मॅटर, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. m म्हणजे काय? मास. g म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता व्हेलॉसिटी कशी? व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम g, आणि h म्हणजे लेंथ. आता व्हेलॉसिटीला परत आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? फंडामेंटल क्वांटिटी. मग लेंथ बाय मीटर स्क्वेअर, टाईम लेंथ बाय टाईम, तर लेंथ बाय टाईम इंटू हे टाईम स्क्वेअर येईल. तर हे आलं सगळं कशामध्ये? फंडामेंटल क्वांटिटी. मग आता घ्या m, पहिले लेंथ बघू. लेंथ 1, 2, L2. मास किती आहे? 1च आहे. टाईम किती आहे? -2. खाली 2 आहेत, खाली आहे आणि 2 आहेत, तर -2. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म्युले बनवता येतात. समजलंय? काही अडचण? या टाईपचे असतील तर 2 मार्काला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट आन्सर, अशा पद्धतीने असतील. जे कॉम्प्लिकेटेड वाटतात ते 2 मार्काला एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतील, किंवा याच्यावर पर्सेंटेज एररचा एक 2 मार्काचा MCQज असतो. पॅटर्न तुम्हाला माहिती आहे ना? पॅटर्न सांगितलं ना मी. काय असतं पॅटर्न? 70 मार्काचा पेपर आहे, त्यात 30 MCQज फिजिक्सचे, 30 MCQज केमिस्ट्रीचे, त्यातले 25 MCQज 1 मार्काचे, 25 MCQज 1 मार्काचे, 5 MCQज 2 मार्काचे, म्हणजे टोटल किती आले? हे 35 मार्क. आणि हे 5 MCQज 2 मार्काचे, म्हणजे किती आले? 35 मार्क. अशा पद्धतीने 70 मार्काचा पेपर असतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. आठवतंय तुम्हाला? सांगितलं मी. ठीक आहे. सो राईट डाऊन.